नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत माती, सॉइल, जिला आपण आपली काळी आई म्हणतो। आज जर बघितलं तर आपली माती नापीक झालेली आहे। त्याच्यामुळं आज त्याच्यामध्ये किती जरी अन्नद्रव्य टाकले, किती जरी फर्टिलायझर्स टाकले आपण, तरी आपल्याला इच्छित असं उत्पादन मिळत नाहीये। आज जर बघितलं आपण तर जेव्हा मी लहान होते, मी माझ्या आजी आजोबांबरोबर जेव्हा मी शेतात जात होते, त्यावेळेस पाय माझा असा कधी दुमडत नव्हता। पण आज जर मी गेले माझ्या शेतामध्ये तर आज काय होतं, पाय असा लचकतो, पाय असा एकसारखा पडत नाही। आज जर बघितलं तर माझ्या शेतात गेल्यानंतर मला एक मुंगी, एक गांडूळ कोणी दिसत नाही तिथं। का? कारण की माझी माती जी आहे ती माती आता आपली नापीक झालेली आहे, तिच्यामध्ये काही कसच राहिलेला नाहीये। जर समजा तुमचा चालताना जर पाय मुरगळतोय, जर समजा आपल्या मातीवरती पूर्ण असा पांढरट थड आपल्याला दिसतोय, तर आपली ही माती जी आहे ती अतिशय खालच्या दर्जाची झालेली आहे। तिचा दर्जा आपल्याला उंचवायचा आहे। जशी आपली पहिली माती होती, जशी आपली भुसभुशीत काळी आई होती, जी हातात घेतल्यानंतर तिचा चिखल गोळा होत नव्हता, तशी माती आपल्याला बनवायची आहे। ती माती तशी बनवताना आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे मातीचा पीएच हा फार इम्पॉर्टंट असतो। त्याचबरोबर जे आपण पाणी देतोय ते पाण्याचा पीएच हा पण फार महत्त्वाचा असतो। हा जर पीएच हा सामू जर गडबडला तर आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन घटतं। आपलं जे पीक आहे ते आपलं पीक जोमाने वाढत नाही। त्याच्यामुळे काय होतं की पुढच्या ज्या सगळ्या अवस्था असतात, म्हणजे बघा पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ग्रोथ स्टेज असते एक, ज्याला आपण व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो। दुसरी जी आहे त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणतो, ज्याच्यामध्ये फुलधारणा फळधारणा होते। आणि त्याच्यामध्ये तिसरी असते ती म्हणजे मॅच्युरिटी असते, म्हणजे आपलं परिपक्वता येणं। तर ह्या तीन अवस्था कधी चांगल्या होतील? जर आपली माती पक्की असेल, जर आपली माती चांगली असेल तर आपल्याला आता काम करायचे कुठं, ते म्हणजे मातीमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे आता वेगवेगळ्या प्रकारची तणनाशकं वापरतोय, आपण काय म्हणतोय की आता नाही शेती परवडत नाहीये, शेतीमध्ये खर्च वाढत चाललाय, त्याच्यामुळे आपण काय करतो, गवत काढण्यासाठी आपण लेबर बघत नाहीत, आपण डायरेक्टली तणनाशक आणतो आणि तणनाशक फवारतो। तो तणनाशकाच्या फवारणीमुळं मातीचा जो समतोल आहे, ती जी क्वालिटी आहे ती क्वालिटी बिघडत चालली आहे। कमीत कमी प्रमाणामध्ये तणनाशकांचा वापर करा, बुरशीनाशकांचा ड्रेंचिंगसाठी वापर करा। तर आपल्याला जास्तीत जास्त वापर कशाचा करायचा आहे? मग आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे बायोलॉजिकल्सचा। आता बायोलॉजिकल्सचा वापर करत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही मायकोरायझा आहे, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहेत, ॲझोस्पिरिलम आहे, ट्रायकोडर्मा आहे, त्याच्यानंतर बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे। हे वेगवेगळ्या प्रकारचे जे बायोलॉजिकल्स आहेत, ह्या बायोलॉजिकल्सचा आपल्याला वापर करायचा आहे। त्याचबरोबर आपण जिप्समचा पण वापर करू शकतो। शेणखत आहे, कोंबडी खत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट खत आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारची खतं आणून आपण आपल्या जमिनीमध्ये टाकली पाहिजेत। आणि जमिनीची नांगरणी, कोळपणी ही करणं फार इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर पिकांची फेरपालट करणं फार इम्पॉर्टंट आहे। पिकामध्ये तृणधान्य, कडधान्य घेणं फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळे आपल्या मातीमध्ये जो काही नायट्रोजन आहे तो विघटनची क्षमता पण वाढते। आपल्या मातीमध्ये गांडूळ खत आणून टाका। आपल्या मातीमध्ये गांडूळ दिसली पाहिजे। जर गांडूळ दिसत नाही त्याचा अर्थ आपली माती चांगली नाही। आज जर बघितलं तर आपल्या मातीमध्ये सगळं असं मीठ फुटल्यासारखं दिसतंय, त्याचं कारण म्हणजे पाण्याचा पीएच। जेव्हाही कधी तुम्ही फवारणीसाठी पाणी वापरताय, त्या पाण्याचा पीएच तुम्ही मेंटेन करा। 6.5 ते 7च्या दरम्यान तुम्ही तुमच्या पाण्याचा पीएच ठेवा। त्याचबरोबर जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फर्टिलायझर सोडताय त्यावेळेस पण तुम्ही पाण्याचा पीएच जो आहे तो 6.5 ते 7च्या दरम्यान ठेवा। नाहीतर आपलं कुठल्याही प्रकारचं जे काही फर्टिलायझर्स आहेत ते प्रॉपर विरघळले जाणार नाहीत। ते न विरघळल्यामुळं काय होतं, आपल्या झाडाला ते लागू होणार नाहीत। नुसते फर्टिलायझर्सला पैसे घालवण्यात काही पॉईंट नाही आहे। त्याच्यामुळं प्रॉपर विघटन होऊन फर्टिलायझरचं पाण्यामध्ये ते आपल्या झाडाला उपयोगी प्रमाणामध्ये उपलब्ध होणं हे फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यासाठी आपल्या पाण्याचा पीएच ॲडजस्ट करणं, जर पाण्याचा पीएच ॲडजस्ट झाला तर जो आपण खर्च करतोय फर्टिलायझरवर, बुरशीनाशकावर, कीटकनाशकावरती, तो आपला पैसा पाण्यामध्ये जाणार नाही, तो वाया जाणार नाही, तो प्रॉपर त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळतील। जर तुम्हाला
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.